कोल्हापूर महानगरपालिकेकडे मोठी 53 उद्यानं आहेत, तर ओपन स्पेसमधील 35 नवीन उद्यानं तयार झाली आहेत. पण अनेक उद्यानं सध्या मरणासन्न अवस्थेत आहेत. या विभागाकडे 302 पदं मंजूर आहेत, पण सध्या केवळ 83 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील अनेक कर्मचारी येत्या वर्षभरात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे 83 कर्मचाऱ्यांपैकी अनेक पदं रिक्त राहणार आहेत. त्यामुळे शहरातील मोठ्या 88 उद्यानांची देखभाल कशी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. शहर सौंदर्याच्या दृष्टीने असलेला अमूल्य ठेवा टिकून राहायचा असेल तर किमान कंत्राटी पद्धतीवर कर्मचाऱ्यांची भरती होणं गरजेचं आहे. उद्यानं ही शहराची फुफ्फुसं मानली जातात. कोल्हापूर शहरात महानगरपालिकेची 53 उद्यानं आहेत. त्यात आता नवीन ओपन स्पेसमधील 35 उद्यानं तयार झाली आहेत. शहरात उद्यानांची संख्या समाधानकारक असली तरी त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अनेक उद्यानांमधील फुलझाडं पाणी आणि देखभालाअभावी मरू लागली आहेत. लॉनचा तर बट्ट्या बोळ उडालाय. अनेक उद्यानांमध्ये कमरे इतकं गवत वाढलंय. तसंच अनेक उद्यानांमध्ये कचऱ्याचे ढीग पडून असलेले पाहायला मिळतात. महापालिकेच्या उद्यान विभागात 302 पदं मंजूर आहेत, पण कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीमुळे उद्यान विभागातील अनेक जागा रिक्त आहेत. सध्या 88 उद्यानांसाठी केवळ 83 कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यात माळी या पदाची संख्या केवळ 6 आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून सर्वच उद्यानांची देखभाल होऊ शकत नाही हे वास्तव आहे. ही उद्यानं शहराच्या सौंदर्यात भर घालणारी असून कर्मचाऱ्यांअभावी त्याची देखभाल होऊ शकत नाही. अस्थापना खर्चाची अट असल्यानं रिक्त जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे देखभाली अभावी शहरातील अनेक उद्यानांची अवस्था मरणासन्न झाली आहे. तब्बल 5 वर्षांनंतर नवीन सभागृह या महिनाखेरीला अस्तित्वात येणार आहे. येणाऱ्या सभागृहानं शहरातील उद्यानांच्या देखभालीसाठी कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी भरती करणं गरजेचं आहे. तरच हा अमूल्य ठेवा अबाधित राहील.